खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या केएमटी विभागाला 100 ई-बसेस मंजूर झाल्या आहेत। आता आणखीन 50 इलेक्ट्रिक बस केएमटीला मिळणार आहेत, अशी माहिती प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली। या 50 ई-बसेससाठी शिरोली MIDC मध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर केएमटीसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या। त्यासाठी बुद्ध गार्डन इथं चार्जिंग सेंटर आणि डेपो उभारणीचं काम वेगानं सुरू आहे। त्यानंतर केंद्र शासनाकडून केएमटीला आणखीन 50 ई-बसेस मिळणार असल्याची माहिती प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली। त्यासाठी शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये चार्जिंग स्टेशन उभारलं जाणार आहे। बुद्ध गार्डन इथं चार्जिंग स्टेशनचं काम सुरू असून त्यासाठी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधून वीज कनेक्शन घेण्यात आलंय। तर केंद्र शासनाकडून केएमटीला आणखीन 50 ई-बसेस मिळणार असल्यानं महापालिकेचा इंधन खर्च कमी होईल, तसंच कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगली सोय होईल, असं आयुक्तांनी सांगितलं।